काही दिवसांपूर्वी एका कुटुंबाला भेटण्याचा योग आला. घरातील देवघराकडे सहज लक्ष गेले. मनात असंख्य विचार आले, ते तुमच्यासमोर मांडत आहे. आपल्या वास्तूत देवघराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. घराचे क्षेत्रफळ कसेही असो, परंतु घरात देवघर नसेल तर त्या वास्तूत खऱ्या अर्थाने मांगल्य असणार नाही. देवघराचा आकार, तसेच लाकडाचे की संगमरवराचे, हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण त्यातील देवाचे स्थान हाच आजचा आपला विषय आहे. मी ज्या घरी गेले होते तिथे मला अनेक देवांच्या मूर्ती, त्यांचे फोटो देवघरात दिसले. अनेक वेळा आपण तीर्थक्षेत्री गेलो की तिकडची आठवण म्हणून किंवा हौस, आवड म्हणून किंवा त्या देवतेवरील श्रद्धा म्हणा, काहीही म्हणा, तेथील मूर्ती, फोटो घरी घेऊन येतो आणि घरी आल्यावर ती देवघरात ठेवतो. कधी कुणी आपल्याला श्री गणेशाची मूर्ती, देवीची फ्रेम, चांदीचे देवांचे चित्र असलेले नाणे देतात आणि आपण ते सरळ देवघरात ठेवतो. अशा प्रकारे मग एकाच देवघरात एकाच देवतेचे अनेक फोटो, मूर्ती होतात. एकाच घरातील 4 व्यक्ती वेगवेगळ्या गुरूंची आराधना करत असतील तर त्या सर्व गुरूंचे फोटो, मूर्ती यांचाही देवघरात समावेश होतो. अशा देवघराकडे पाहून असे वाटते की खरंच येथील देवांना मोकळा श्वास तरी घेता येत असेल का? त्यात पुन्हा अनेक देवांच्या मूर्ती एकतर प्रचंड मोठ्या असतात की मागचे देव दिसतच नाहीत, किंवा इतक्या लहान असतात की अगदी मायक्रोस्कोप घेऊनच बघावे लागेल. बरेचदा विधिपूर्वक प्रतिष्ठापना न करता देवघरात देव ठेवले जातात. घरात भिंतीवर इतरत्र सद्गुरूंचे किंवा इतर देवांचे फोटो असतात. कधीकधी त्या देवांच्या फ्रेम, आरसे दुभंगलेले असतात. देवघरातील देवांची कित्येक ठिकाणी रोज पूजाही होत नाही आणि झालीच तर देव गुदमरतील आणि त्यांचे मुखही दिसणार नाही, इतकी भारंभार फुले त्यांवर वाहिलेली असतात. त्या देवतेला न कधी नैवेद्य दाखवला जातो, न कधी त्यांच्या नावाचा जप केला जातो. कित्येक वेळा आपल्या सद्गुरूंची जयंती, पुण्यतिथी माहीत नसते, ही खेदाची बाब आहे. आपण स्वतः दिवसभरात निदान एकदा तरी आंघोळ करतोच, पण हल्ली बरेच ठिकाणी वेळेअभावी दिवसेंदिवस देवघरातील देवांना पाणीही लागत नाही. अहो, कुठे वेळ असतो हे सोपस्कर करायला? आम्ही आमच्या कामातच परमेश्वर बघतो, ही उत्तरे ऐकायला मिळतात. पण मग तसे असेल तर मग घरात देवघर तरी कशाला हवे? सांगायचे तात्पर्य, जर पूजा व्यवस्थित होत नसेल तर इतके देव देवघरात ठेवण्याचा अट्टाहास कशासाठी? आणि वंशपरंपरागत असलेले देव देवघरात असतील तर सोशल मीडियावरचा थोडा वेळ कमी करून देवपूजा जरूर करावी. त्याने आपले आयुष्य सुसह्य आणि सुखकर होईल, यात तिळमात्रही शंका नाही. हल्ली अनेक घरात देवांच्या सो कॉल्ड अँटिक मूर्ती पाहायला मिळतात आणि निरंजनाच्या ऐवजी झिरोचा बल्ब लावलेला असतो. निरंजनाचे कार्य झिरोचा बल्ब खरंच करेल का? पूर्वीच्या काळी देवघरासाठी अगदी वेगळीच खोली असे. तिथे सोवळे पाळले जात असे. पूर्वीचा काळच वेगळा होता. आताच्या मॉडर्न युगात सगळ्या संकल्पना बदलत चालल्या आहेत. कुठलीही जागा घेताना किंबहुना ती निश्चित झाल्यावर सर्वसाधारण व्यक्ती इंटेरियर डिझायनरला बोलवते. अर्थातच महिला वर्ग पुढाकार घेऊन मग स्वयंपाकघर व अन्य खोलीतील फर्निचरची रचना करण्यात गुंतून जाते. सर्व सुशोभीकरण झाले की मग उरलेल्या जागेत निर्विकारपणे एकदाचे त्या परमेश्वराला स्थान मिळते. हुश्य, पण मंडळी, ज्या विधात्यामुळे आपल्याला ह्या वस्तूंचा लाभ होतो आहे त्याचे स्थान वास्तूत सर्वप्रथम निश्चित करणे हे आपले सर्वप्रथम कर्तव्य आहे. पण आपण त्या बाबतीत उदासीन आहोत. एवढ्यावरच भागत नाही तर त्यात आपल्या अज्ञानाचीही, जे आपल्याला प्रगल्भ ज्ञान वाटते, भर असते. बहुतेक वेळी पूर्व पश्चिम किंवा उत्तर दक्षिण देवघर ठेवले जाते. मंडळी, ईशान्य दिशा ही देवांची दिशा मानली जाते. म्हणून वास्तुशास्त्राप्रमाणे घरातील देवघराचे योग्य स्थान ईशान्य दिशेस असावे, जेणेकरून आपण नमस्कार करताना आपले तोंड ईशान्य दिशेस येईल. परंतु तसे शक्य नसेल तर देवघर हे उत्तरेपासून पूर्वेपर्यंत कुठेही असले तरी चालते. कुठेतरी स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात अडगळीत देवघर ठेवू नये. ज्या परमेश्वराने या सृष्टीची निर्मिती केली आहे त्याची दृष्टी अमृततुल्य आहे, तेव्हा त्याची दृष्टी कुठे आहे याची काळजी न करता आपली दृष्टी कुठे असणार आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे. परमेश्वराचे अस्तित्व अनुरेणुत आहे. जसा भाव तसा प्रत्यय. देवाला आपल्यासारखा संवाद साधता येत नसेल तरी आपल्या चुकांची जाणीव तो आपल्याला करून देतच असतो.
अनेक अनेक जाणकारांशी यावर चर्चा करताना चुकीच्या जागेवर असणारे देवघर हेच घरातील अनेक समस्यांचे मूळ असल्याचे सांगितले. आपल्या घरातील देवघर बसवताना त्याचे शास्त्र नीट समजून घ्या. त्यासाठी आपल्या घरातील गुरुजी किंवा जाणकार मंडळींचे मार्गदर्शन घ्या. देवघरात हिंदूंचे आराध्य दैवत ज्याच्या पूजनेने आपण सर्व गोष्टींचा श्री गणेशा करतो, तो श्री गणेश आपली कुलस्वामिनी, कुलदैवत, अन्नपूर्णा, गोपालकृष्ण आणि आपले इष्टदैवत यांचा समावेश असावा. देवांच्या मूर्तीही सुबक असाव्यात. शक्यतो मूर्ती या पंचधातूंच्या असाव्यात. त्या शिसे आणि लोखंड नसावे, कारण ते प्रेमाचे प्रतीक मानले जाते. परंतु त्याला अमुक एक नियम नाही. चांदीच्याही ठेवू शकता, पण त्या अगदी लहान किंवा अगदी मोठ्या नसाव्यात. देवघरात देवांच्या मूर्तींची जागा सारखी बदलू नये. तसेच देव आसनावर ठेवावेत. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात रोज सागर संगीत पूजा करायला सगळ्यांनाच वेळ मिळत नाही. पण निदान रोज देवांवर हळद कुंकू आणि एखादे फूल, धूप, दीप, उदबत्ती, घंटानाद आणि एका लहानशा वाटेत साखर ठेवली, नित्याची प्रार्थना, नामस्मरण केले तर देवघराचे मांगल्य तर वाढतेच, पण घरात प्रसन्न वातावरण निर्माण होते. रोजच्या टीव्हीवरील तासनतास चालणाऱ्या मालिकांसाठी जितका वेळ आपण देतो, किंबहुना त्याच्यापेक्षा कितीतरी कमी वेळ पूजेस लागतो. रोजच्या व्यवहारात आपण घरी येताना ब्रेड, बटर, भाजी, मॅगी न विसरता आणतो ना, तितकाच किंबहुना त्याहून कमी वेळ फुले आणण्यास लागतो. देवांची पूजा शक्यतो प्रातःकाली मन प्रसन्न ठेवून करावी. आपण देवळात दर्शनाला जातो तेव्हा तेथील देवांची पूजा झालेलीच असते, नाही का? तसेच घरातील देवांचे आहे. आरामात उठून पेपर वाचन, चहा, नाश्ता, टीव्हीवरील सर्व कार्यक्रम जे नंतरही पाहता येतात, ते पाहून झाल्यानंतर मग देवांची पूजा, ती अगदी सागरसंगीत का असेना, केली तर अशा घरात कालांतराने काय परिस्थिती निर्माण होत असावी याचा विचार न केलेलाच बरा. देवघरातील देवांच्या मूर्तीमध्ये ती देवता आपल्या पूजेने, नामस्मरणाने प्रत्यक्ष वास करू लागते आणि घराला मांगल्य प्राप्त होते. आपण पूजा करत असलेल्या देवतेवर आपली निस्सीम श्रद्धा हवी. दिवसभरात अनेक जप न करता ठरलेला एकच जप एकाग्रतेने भक्ती करणे हा सुखी जीवनाचा मूलमंत्र आहे. काही लोकांची एकापेक्षा अधिक घरे आहेत. त्यांनी ज्या वास्तूत आपण राहत नाही तिथे देवांच्या मूर्ती न ठेवता शक्यतो फोटो ठेवावा. तसेच कुठल्याही कारणामुळे घरातील देवांची पूजा व्यवस्थित होत नसेल तर यथाशक्ती त्यांचे विसर्जन करावे. ज्या देवांचे विसर्जन करायचे आहे त्या मूर्ती, फोटो पाटावर ठेवून त्यांची धूपदीप यथाशक्ती विसर्जन करावे. वर्षातून एकदा आपली कुलदैवता व कुलदेवी यांच्या दर्शनास अवश्य जावे व कुळाचार पाळावेत, जेणेकरून आपल्या पुढील पिढीलाही आपले कुलदैवत, कुलस्वामिनी, गोत्र यांची ओळख होईल. घरातील देवपूजा म्हणजे घरातील फक्त वृद्ध माणसांची जबाबदारी नाही आणि ते वेळ घालवण्याचे साधन त्याहूनही नाही. बाबा, आता तुम्ही रिटायर झाला आहात, तेव्हा देवपूजेत वेळ जाईल तुमचा, असे न म्हणता खरं तर आजकालच्या तरुण पिढीनेच ती करावी. म्हणजे मन एकाग्र, शांत राहील आणि दिवसभरातील कधीही स्ट्रेस वाटणार नाही. करून तर पहा. रोजची देवपूजा हेच आपले मोठे फिक्स डिपॉझिट आहे, जे अखेरी उपयोगाला येणार आहे. खरं तर आपण सो कॉल्ड ऑप्शनला टाकलेली देवपूजाच आयुष्याच्या अखेरी आपल्याला तारणार आहे आणि त्याने दिलेले हे 2 हात शेवटी त्याच्याच समोर जोडून नतमस्तक व्हायचे आहे, हे विसरू नका. शेवटी काय तर काळ कितीही बदलला तरी पूर्वापार चालत आलेल्या काही संकल्पना, जसे घरातील देवघर व देवपूजा याशिवाय आपली वास्तू आणि पर्यायाने आपले आयुष्यही अपूर्णच राहणार. कारण देव आहेत, देव होते आणि देव राहणारच आहेत.